नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साथ ही साथ बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आले त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, चला मित्रांनो, विलंब न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. बघा, आपण भरपूर कष्ट करतो प्रश्नसंच तयार म्हणजे प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला जे व्हिडिओ येतात ना त्याला शेअर करत राहा. बघा, आपण पहिला प्रश्न घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यात कोणाच्या जयंतीच्या दिवशी वाचन प्रेरणा दिन साजरा करतात? बघा, कोणाच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करतात? तर त्याचं उत्तर काय आहे मित्रांनो? तर बी हे त्याचं उत्तर आहे. काय? बी हे त्याचं उत्तर आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त किंवा त्यांचा जो जन्मदिवस आहे त्याच्या दिवशी काय साजरा करतात? तर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. काय? वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मित्रांनो, काय? वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपला नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 2 नंबरचा. खालीलपैकी कोणती ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नाही? बघा, कोणती वेबसाईट नाही ज्याच्यात आपण ऑनलाईन शॉपिंग करू शकत नाही? तर त्याच्यात बघा, पहिला ॲमेझॉनवरनं तर आपण करतो, स्नॅपडीलवरनं पण करतो, जेबोंग आणि टंबलर या 2 नवीन आहेत. बघा, तर याच्यात आपण कन्फ्युजन न होता या 2 तर वरच्या ॲमेझॉन आणि स्नॅपडील याच्यावरनं तर आपण करतो, हे माहिती आहे आपल्याला. तर त्याच्यानंतर 2 जेबोंग आणि टंबलर यापैकी उत्तर काय आहे त्याचं? तर टंबलर ही वेबसाईट नाही, ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नाही आहे मित्रांनो. बघा, नेक्स्ट प्रश्न घेणार आहोत आपण 3 नंबरचा. डॉक्टर इन युअर विलेज हा उपक्रम कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा, डॉक्टर इन युअर विलेज म्हणजे तुमच्या घरात डॉक्टर आहे असा त्याचा उपक्रमाचा अर्थ होतो. तर तो कुठं राबवला आहे मित्रांनो? तर तो राबवला आहे जम्मू काश्मीर येथे. कुठे? जम्मू काश्मीर आहे त्याचं उत्तर आहे. बघा, नेक्स्ट प्रश्न आहे 4 नंबरचा. दीनदयाल बंदर असे कोणत्या बंदराचे नवीन नामकरण करण्यात आले आहे? बघा, दीनदयाल बंदराचं नाव चेंज करून काय ठेवलं आहे? तर त्याचं तर कांडला बंदर. दीनदयाल बंदराचे नाव चेंज करून कांडला हे बंदर तयार केलेलं आहे किंवा त्याचं नाव दिलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 5 नंबरचा. चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र म्हणून कोणते शहर ओळखले जाते? बघा, चौथ्या औद्योगिक क्रांतीचे शहर हे मुंबई आहे. महाराष्ट्रातलं आपलं मुंबई हे चौथ्या औद्योगिक क्रांतीचं शहर म्हणून ओळखलं जात आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे 6 नंबरचा. लोकसभेत एका वर्षात किती सत्र आयोजित केले जातात? बघा, हा प्रश्न आहे लोकसभेचा. त्यातला लोकसभेत एका वर्षात किती सत्र आयोजित केले जातात? म्हणजे बघा, अधिवेशनं असतात ते पण माहिती पाहिजेत आपल्याला, किती अधिवेशनं भरतात. आणि हे तर सत्र विचारलं आहे मित्रांनो, तर किती? 3 सत्र त्याच्यात एका वर्षात आयोजित केली जातात. नेक्स्ट प्रश्न आहे 7 नंबरचा. महाराष्ट्राचा हा जिल्हा टिंबटिंब हा जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवर आहे. बघा, महाराष्ट्राचा कोणता जिल्हा आहे असा की ज्याचं गुजरात आणि मध्य प्रदेशला त्याची सीमा लागत आहे? तर तो आहे जिल्हा कोणता? धुळे जिल्हा आहे. बघा मित्रांनो, काय? धुळे जिल्हा आहे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 8 नंबरचा. महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळीची सुरुवात कधीपासून झाली? बघा, ही शिवभोजन थाळी मला वाटतं बंद पण झाली आहे का चालू आहे मला माहिती नाही, त्याच्यावर आपण कमेंट करायची नाही. पण ती चालू कधी झाली बघा मित्रांनो, तर 26 जानेवारीच्या दिवशी 2020 साली हिला सुरुवात केली ती शिवभोजन थाळीला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून ती चालू केलेली होती मित्रांनो. तर 9 नंबरचा प्रश्न आहे आपला पुढचा. देशात सर्वप्रथम 5G सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? बघा, देशातलं कोणतं राज्य आहे जिथं 5G सेवा सुरुवात झालेली आहे? बघा, तर ते आहे गुजरात. कोणाचं आहे? मोदींचं गुजरात म्हणून ओळखलं जायचं पहिलं, आणि आता ते तर पंतप्रधान आहेत त्याच्यानंतर, तर मग त्यांचं काय राज्याचं तर चांगलंच प्रगती होण्याची चान्सेस असतात. बघा, नेक्स्ट प्रश्न आहे 10 नंबरचा. खालीलपैकी कुठला चषक हॉकी या खेळाशी संबंधित नाही म्हणून विचारलं? काय आहे?
तर हॉकी ह्या खेळाशी संबंधित नाही. तर सर्वांना माहिती असायला पाहिजे फिफा हा फुटबॉलचा आहे. काय मित्रांनो, फुटबॉल ही गेम आहे ना मित्रांनो, सगळ्यात जास्त मोठी गेम आहे. कुठली? फुटबॉल ही गेम सर्वात जास्त, आणि ती गोल्डन बूट वगैरे भेटतात आणि जगात सर्वात जास्त लाईक केलं जातं तिला. कशाला? फिफा वर्ल्ड कपला. तर खालीलपैकी कुठला चषक हॉकीशी संबंधित नाही? तर फिफा चषक नाही, कारण बेटन चषक आहे, आगा चषक आहे, ध्यानचंद चषक तर फेमस आहे मित्रांनो हा भारतातला. नेक्स्ट प्रश्न आहे 11 नंबरचा. देशातील पहिले सौर स्वयंपाकघर गाव म्हणून टिंबटिंब हे गाव ओळखले जाते. बघा, जिथं सौर ऊर्जेवर स्वयंपाक केला जातो त्याचं घर, ते गाव टिंबटिंब हे गाव म्हणून ओळखलं जातं. कोणतं? तर त्याचं राज्य पण दिलं आहे आणि गाव पण दिलं आहे. तिथं एक घर आहेत मित्रांनो, म्हणजे तिथं पूर्ण सोलर सिटीवर ते बनवलं जातं जेवण, म्हणून त्याला एक नवीन सौर स्वयंपाकघर असं नाव देण्यात आलेलं आहे. तर त्याचं काय आहे? 11 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे. कोणतं आहे? तर ते बाचा मध्य प्रदेशमध्ये आहे. कुठे? बाचा मध्य प्रदेश या राज्याने सौर ऊर्जेवर स्वयंपाक करण्याची सुविधा सुरू केलेली आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे भावनेचा बंध तुटणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे? बघा, इथं मराठी प्रश्न आहे. भावनेचा बंध तुटणे म्हणजे काय होतं? तर बघा मित्रांनो, 12 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर दबलेली भावना उफाळून येणे. इथं न येणे होतं बघा, ती जरा स्पेस पडलेला आहे, पण याचं उत्तर काय आहे? दबलेली भावना उफाळून येणे हा त्याचा अर्थ होतो. काय? उफाळून येणे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 13 नंबरचा. 3 जानेवारी हा दिवस कुठला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? 3 जानेवारी कुठला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर काय मित्रांनो, 3 जानेवारी काय म्हणून साजरा केला जातो? तर बालिका दिन. काय? बालिका दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे 14 नंबरचा. न्यूझीलंड या देशाचे चलन कोणते आहे? बघा, न्यूझीलंड या देशाचं चलन काय आहे? न्यूझीलंड डॉलर हे त्याचं चलन आहे. बघा, नेक्स्ट प्रश्न आहे 15 नंबरचा. पाकिस्तान क्रिकेटर खेळाडू शाहिद आफ्रिदी याच्या आत्मचरित्राचे नाव टिंबटिंब आहे. पाकिस्तान क्रिकेटर आहे शाहिद आफ्रिदी, त्याच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे ते आपल्याला सांगितलेलं, म्हणजे विचारलेलं आहे मित्रांनो. तर गेम चेंजर हा त्याच्या आत्मचरित्राचं नाव आहे. प्लेइंग इट माय वे हे कोणाचं आहे? सचिन तेंडुलकर यांचं आहे. बघा, नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 16 नंबरचा. चंद्रशेखर आझाद यांचे उत्तर प्रदेशच्या कोणत्या शहरात संग्रहालय स्थापन केले जाणार आहे? म्हणजे चंद्रशेखर आझादांच्या नावाने एक संग्रहालय स्थापन केलं जाणार आहे. तर ते मित्रांनो कुठं चालू केलं जाणार आहे? तर उन्नाव, आणि ते कुठे आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये. उन्नाव हे एक रेल्वे स्थानक पण आहे बघा मित्रांनो मोठं. तर याचं उत्तर काय आहे? उन्नाव. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, गरीब मुलांच्या शिक्षणाच्या सहाय्यासाठी अम्मा ओडी काय? अम्मा ओडी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? बघा, 17 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अम्मा ओडी हे नाव ऐकूनच आपल्याला आंध्र प्रदेशची आठवण यायला पाहिजे, का तर हे नावं तिकडंच प्रसिद्ध असतात. अम्मा, अक्का असे नावं आंध्र प्रदेशमधून येतात. तर बघा मित्रांनो उत्तर काय आहे? अम्मा ओडी ही योजना कोणी सुरू केली आहे गरीब मुलांसाठी? तर आंध्र प्रदेश या राज्याने. चांगली योजना आहे मित्रांनो ती. द हिट गर्ल या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? बघा, द हिट गर्ल या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? द हिट गर्ल कोणी लिहिलेलं आहे मित्रांनो? तर ते लिहिलेलं आहे आशा पारेख यांनी. कोणी? आशा पारेख यांचं हे पुस्तक आहे. बघा, नेक्स्ट प्रश्न आहे 2019 भारताच्या पहिल्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? बघा, लोकपाल पहिला नियुक्त झाला कधी? 2019ला, म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे मित्रांनो. तर ते कोण होते? त्यांची नियुक्ती केलेली होती ते प्रथम कोण होते? तर न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. बघा मित्रांनो 20 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय सैन्याने मैत्री नावाचा सर्वात लांब सस्पेन्स पूल कोणत्या नदीवर बांधला? बघा, मैत्री नावाचा सस्पेन्स पूल कुठं बांधलेला आहे? तर तो बांधलेला आहे मित्रांनो
20 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे तो सिंधू नदीवर बांधलेला आहे बघा मित्रांनो, कुठे सिंधू नदीवर. 21 नंबरचा प्रश्न आहे गंगा, यमुना व सरस्वती या 3 नद्यांचा त्रिवेणींचा म्हणजे यांच्या त्रिवेणीचा संगमावर वसलेले शहर कोणते. बघा गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्याच्या काठावर एक संगम आहे त्यांचा, त्याच्या काठावर अलाहाबाद हे शहर उत्तर प्रदेशमधलं आहे, ते प्रसिद्ध शहर आहे, ते वसलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 22 नंबरचा देशातील पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे उभारले किंवा उभारण्यात आले आहे. बघा देशातलं पहिलं राष्ट्रीय युद्ध स्मारक, युद्धाचं स्मारक आहे ते कुठं उभारण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर 22 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे कुठे उभारलं आहे तर ते दिल्ली येथे उभारले आहे. कुठे दिल्ली या ठिकाणी आपल्या राजधानीच्या ठिकाणी उभारलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे डी अरुण प्रभा वाहिनी ही कोणत्या भागासाठी आहे. बघा डी अरुण ही डी भारती, डी अरुण असे नावं दिलेले आहेत. बघा डी भारती हे महाराष्ट्रात चालतं, डी अरुण ही डी अरुण प्रभा ही वाहिनी कुठं आहे तर बघा मित्रांनो ती आहे 23 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ईशान्य भागासाठी. ही कशासाठी, ईशान्य भागासाठी ही प्रसिद्ध आहे. आपण पूर्व भागात येतो मित्रांनो, पश्चिम भागात येतो आपण. नेक्स्ट प्रश्न आहे शेवटचा प्रश्नाचा, हा प्रश्नसंचाचा हा शेवटचा प्रश्न आहे IMFच्या पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ञ कोण आहेत. बघा पहिल्या IMFच्या पहिल्या मुख्य अर्थतज्ञ कोण आहेत. बघा महिला आहे ती, तर त्या कोण आहेत, गीता गोपीनाथ. कोण आहेत तर गीता गोपीनाथ ह्या IMFच्या पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ञ कोण आहेत. महत्त्वाचं मित्रांनो, अर्थतज्ञ हा शब्द महत्त्वाचा आहे. त्या कोण आहेत, अर्थतज्ञ आहेत, त्यामुळे त्या फेमस आहेत. बघा तर गीता गोपीनाथ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर मित्रांना नक्की शेअर करा.